Hello dear students, today we are going to discuss about functions of human blood and human blood groups. दोन इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. एक्झाममध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं मुलांना हे कन्सेप्ट्स लक्षात कसं ठेवायचं, स्पेसिफिक फंक्शन कसे आठवायचे, ब्लड ग्रुप काय असतात, कशाच्या बेसिसवरती. कारण ब्लड ग्रुप ही जी कन्सेप्ट आहे ती खूप व्हास्ट आहे आणि ह्या लेवलला तुम्हाला फक्त 4 टाईपचे ब्लड ग्रुप्स आहेत एवढंच दिले. मग ते काय आहेत ॲक्च्युली, कसं आहे, एकदम सोप्या पद्धतीनं सांगायचं ट्राय करते, बघा तुम्हाला समजतंय का. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात फंक्शन्स ऑफ ह्युमन ब्लड. आपण ब्लडचे जे पंपिंग बघितलं, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली. ती सर्क्युलेटरी सिस्टीम एक्सप्लेन करताना तुम्हाला मी काही ठिकाणी त्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये होणारं ब्लडचं फंक्शन हे एक्सप्लेन केलेलंच आहे. बट त्यात आपण एका फॉर्मॅटमध्ये एका पॅटर्नमध्ये बघूयात. सगळे फंक्शन्स एकत्र कंपाईल करून हा तुम्हाला 5 मार्कांचा प्रश्न विचारला जातो एक्झाममध्ये की व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ ह्युमन ब्लड. आता ह्या फंक्शन्सपैकी जे सगळ्यात पहिलं फंक्शन आहे इट इज ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन कशाचं, तर सगळ्यात पहिलं ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस बघूया. आता आठवत असेल तुम्हाला रेस्पायरेटरी सिस्टीम आपण शिकलोय. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपण काय बघितलं की बघा आपण जो इनहेल केलेला ऑक्सिजन असतो तो आपल्या ॲल्व्हिओलायच्या जे वॉल्स असतात त्याच्यामधून आत येतो आणि ब्लडमधून आलेला CO2 ॲल्व्हिओलायच्या वॉलमधून बाहेर जातो आणि मग तो एक्सहेलेशन थ्रू बाहेर फेकला जातो. ही प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन केली की नाही रेस्पिरेशनची. मग हा जो आत आलेला ऑक्सिजन आहे तो प्रत्येक सेलपर्यंत पोचवणं, तसंच प्रत्येक सेलमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होत असतात त्यातून तयार झालेला CO2 जो आहे तो सेलमधून बाहेर काढून बॉडीच्या बाहेर टाकणं, हे सगळं काम हे ह्या ब्लडचं आहे. कंटिन्युअसली ब्लड हे एक टाईप ऑफ, असं तुम्ही समजा की जसं आपलं पोस्टमन किंवा कुरिअर मॅन असतो, कंटिन्युअसली मुव्हिंग असतं. इथं काय तिथं काय, इथलं घ्या तिथं नेऊन सोडा, तिथलं उचला तिथं नेऊन सोडा, या प्रकारचं फंक्शन कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये ब्लड हे परफॉर्म करत असतं. मग त्या फंक्शन्सपैकी पहिला फंक्शन ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस. मग गॅसेस लाईक CO2 अँड O2 ह्यांचं इनसाइड द सेल अँड आउटसाइड द सेल किंवा बॉडी असं आपण म्हणूयात, यांची मूवमेंट हे करण्याचं काम हे ब्लडचं. त्यानंतर ब्लडचं दुसरं फंक्शन आहे दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. आता चला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण बघितलं की फूड जे डायजेस्ट होतं ते फूड डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यापासून एनर्जी तयार होते. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपण घेत असतो, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स वगैरे वगैरे, अमायनो ॲसिड्स असतात. हे सगळे जे व्हरायटी ऑफ न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे ब्लडमध्ये मिक्स होऊन वेगवेगळ्या साईट्सपर्यंत पोचवून ठेवण्याचं काम हे ह्या ब्लडचं असतं. म्हणून इथे तुम्ही काय सांगणार, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स एटसेट्रा, ह्या सगळ्या न्यूट्रिएंट्सचं ट्रान्सपोर्टेशन करायचं काम देखील ह्या ब्लडचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट मटेरियल्स. जसं तुम्हाला सांगितलं सेल हा एक छोटासा कारखाना आहे. मग त्या कारखान्यामध्ये जसं युजफुल प्रोडक्ट्स तयार होतात तसं वेस्ट प्रोडक्ट पण तयार होतात. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं किचनमध्ये जेव्हा आई स्वयंपाक करत असते तेव्हा आपलं जे फूड तयार होतं त्या फूडबरोबरच वेस्ट मटेरियल पण तयार होतं ना. मग तसंच प्रत्येक सेलमध्ये जसे युजफुल प्रोडक्ट्स तयार होतात तसे वेस्ट प्रोडक्ट पण तयार होतात. ते वेस्ट प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये साठून राहणं हे आपल्या बॉडीच्या फायद्याचं नसतं. ते जर साठून राहिले तर त्याचे हार्मफुल इफेक्ट्स आपल्या बॉडीवरती होत असतात. मग ते सेलमध्ये तयार झालेले वेस्ट मटेरियल सेलमधून बाहेर काढले जातात आणि ते मग परत बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम हे करण्यासाठी, म्हणजेच सेलमधले प्रत्येक सेलमधले जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्या सेलमधून काढून जो ऑर्गन ते वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर फेकणार आहे त्या ऑर्गनपर्यंत पोचवण्याचं काम ह्या ब्लडचं असतं. म्हणून तिसरं फंक्शन आपण म्हणूयात ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट मटेरियल्स.
ॲटलिस्ट तुम्हाला एक्झाममध्ये हे जे मेन पॉईंट्स येलो कलरच्या चॉकने दिलेले आहेत ते तरी आठवले पाहिजेत. आणि मग प्रत्येकाच्या पुढं त्याच्यात पुढं काय लिहायचं, एक दोन लाईन्समध्ये तुम्ही ते इलॅबोरेट करायचं आहे. हे जे मेन पॉईंट्स आहेत ते तुमच्या एक्झाममध्ये कंपल्सरी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. मग ट्रान्सपोर्टेशन आहे, 3 वेगवेगळे पॉईंट्स आहेत. मग ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ असं नाही पाठ करत बसायचं. ट्रान्सपोर्टेशन हे कॉमन आहे. आपण लक्षात काय ठेवणार, गॅसेस, न्यूट्रिएंट्स आणि वेस्ट मटेरियल्स असं लक्षात ठेवा. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट्स, वेस्ट मटेरियल. मग गॅसेस म्हणजे काय, रेस्पिरेशनची प्रोसेस आठवायची. न्यूट्रिएंट्स म्हणलं की डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आठवायचं. वेस्ट मटेरियल म्हणलं की सेलची ॲक्टिव्हिटीज आठवायच्या की ज्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये काही ना काही अमाऊंट ऑफ वेस्ट हे प्रोड्यूस होतं. हां, वेस्ट मटेरियल्स प्रोड्यूस्ड इन द सेल. मग हे पुढं त्याच्या एक्सटेंड करायचं. इन सेल्स जे आहेत ते सेलच्या बाहेर आणि अल्टिमेटली बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी ह्या ब्लडचा खूप महत्त्वाचा असा रोल आहे. त्यानंतर चौथं फंक्शन आहे प्रोटेक्शन. आता प्रोटेक्शनमध्ये काय, तर बघा तुम्हाला आठवत असेल आपण लास्ट लेक्चरमध्ये ब्लड सेल्स बघितल्या होत्या वेगवेगळ्या, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स वगैरे. मग आपल्या ब्लडमधला जो प्लाझ्मा असतो, प्लाझ्मा पण तुम्हाला शिकवलं मी, त्या प्लाझ्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज असतात. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या WBC जे आहेत व्हाईट सेल्स त्यांना तर आपण सोल्जर सेल्स म्हणतो. मग ह्या प्लाझ्मामधल्या अँटीबॉडीज, त्यानंतर व्हाईट सेल्स ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ह्या सगळ्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत. आणि त्यांचं काम काय आहे तर प्रोटेक्शन. सोल्जर सेल्स आहेत त्या ज्या WBCs, आणि हे सगळे मिळून फॉरिन पार्टिकल्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा अदर अनवॉन्टेड पार्टिकल्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात तर त्यांच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम हे ह्या अँटीबॉडीज आणि व्हाईट ब्लड सेल्स असतं. सो प्रोटेक्शन हे एक इम्पॉर्टंट फंक्शन झालं. त्याच्यानंतर 5वं फंक्शन आहे ब्लड क्लॉटिंग. तुम्हाला आठवत असेल प्लेटलेट्स आपण बघितल्या, ब्लड सेल्स. या प्लेटलेट्समध्ये आपण तुम्हाला त्याचं फंक्शन सांगताना काय सांगितलेलं होतं, तर त्या ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस म्हणजे रक्त जेव्हा एखादी जखम होते तर त्या जखमेच्या साईटवरती थोड्या वेळानं तिथलं ब्लड हे फ्लो व्हायचं आपोआप थांबतं. म्हणजेच तिथं ब्लड कोॲग्युलेशन होण्याची प्रोसेस होते किंवा क्लॉटिंग होण्याची प्रोसेस होते. आणि त्याच्यासाठी आपल्या बॉडीमधल्या प्लेटलेट्स ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि म्हणून ब्लड क्लॉटिंग हे देखील आपल्या ब्लडचंच एक फंक्शन आहे हे सांगावं लागेल की ज्याच्यामुळं एक्सेसिव्ह ब्लड लॉस होत नाही. काही वेळेला जर ब्लड फ्लो होणं थांबलंच नाही, ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस, जर प्लेटलेट कमी असतील आपल्या बॉडीमध्ये तर ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस हळूहळू होणार, फास्ट होत नाही. त्यामुळे खूप जास्त ब्लड वाया जातं आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एखादी इंजुरी होते तेव्हा. म्हणून प्लेटलेट्सचा रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. ट्रान्सपोर्टेशन ऑफ एन्झाईम्स अँड हॉर्मोन्स. आता हे काय आहेत तर प्रत्येक आपल्या बॉडीमध्ये काही स्पेसिफिक असे ऑर्गन्स आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार करत असतात, ज्यांना आपण एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स म्हणतो. आपण पुढे जाऊन 10th स्टँडर्डमध्ये आणि 9th स्टँडर्डमध्ये या हॉर्मोन्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे. मग हे हॉर्मोन्स जसं की आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ हॉर्मोन्स सिक्रीट होतात की ज्याच्यामुळे आपली ग्रोथ होते. मग प्रत्येक काही स्पेसिफिक असे ऑर्गन्स स्पेसिफिक हॉर्मोन्स, केमिकल्स असं लक्षात ठेवा, सिक्रीट करत असतात की जे आपल्या ओव्हरऑल बॉडीच्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असतात. मग हे हॉर्मोन्स ज्या ऑर्गनमध्ये तयार होतात तिथून आपल्या बॉडीमध्ये बॉडीच्या अदर पार्ट्सना, ज्यांना आपण टार्गेटेड ऑर्गन्स म्हणूयात, हॉर्मोन्स जे तयार होतात ते वेगळ्या ऑर्गनमध्ये. हॉर्मोन्स are synthesized in organs आणि मग ते तिथून मूव्ह होतात टू द टार्गेटेड ऑर्गन्स. मग ह्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोचवण्याचं काम देखील ह्या ब्लडचं असतं आणि मग ते हॉर्मोन्स प्रॉपरली वर्क करतात. आलं लक्षात? सो हे एक झालं. त्याच्यानंतर
पुढचं फंक्शन आहे थर्मोरेग्युलेशन. तर थर्मोरेग्युलेशन म्हणजे काय? थर्मा म्हणजे हीट, रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल. अशा दोन वर्ड्सनी हा वर्ड बनलाय. मग आता ब्लड आणि हीट कंट्रोलचा काय संबंध? तर बघा, बरेचदा आपल्याला थंडी वाजते. थंडी वाजते तेव्हा आपल्या ब्लड व्हेसल्स, आर्टरीज आणि व्हेन्स ब्लड व्हेसल्स तुम्हाला माहिती आहेत, तर त्यावेळेस आपल्या ब्लड व्हेसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 शब्द दिलेत बघा. कुठले दिलेत? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसो डायलेशन. आता ह्या 2 प्रोसेसेस आहेत की ज्या ब्लड व्हेसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनशी रिलेटेड आहेत. व्हॅसो म्हणजे ब्लड व्हेसल्स आहेत, ते व्हेसल्स कॉन्स्ट्रिक्ट होणे म्हणजे आकुंचन पावणे. ब्लड व्हेसल्स जेव्हा कॉन्स्ट्रिक्ट होतात तेव्हा तुमच्या बॉडीमधून होणारा जो हीट लॉस आहे तो कमी होतो. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज ही आपली स्किन आहे, इथे आपले स्किनचे हेअर. आता इथं स्किनच्या सरफेसच्या जवळ जर एखादी ब्लड व्हेसल आहे ही समजा, मग जेव्हा थंडी वाजत असते तेव्हा कंटिन्युअसली ह्या सरफेसला लागून असलेल्या ब्लड व्हेसल्स थ्रू आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवलं जातं. आता जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील ह्या ब्लड व्हेसल्स तेव्हा काय होणार? स्किन आणि ब्लड व्हेसल्स यांच्यातला कॉन्टॅक्ट थोडासा कमी होणार की ज्याच्यामुळे लेस हीट लॉस होणार. म्हणजे हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन कधी होणार? तर जेव्हा कोल्ड असेल, थंडी वाजत असेल तेव्हा. आणि व्हॅसो डायलेशन कधी होणार? डायलेशन म्हणजे एक्सपांड होणे. मग एक्सपांड झाल्यामुळे मोर हीट जी आहे ती आपल्या बॉडीच्या बाहेर टाकली जाणार. म्हणजे जेव्हा जास्त गरमी होत असेल त्यावेळेस आपल्या ब्लड व्हेसल्स एक्सपांड होणार की ज्याच्यामुळे बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेली एक्स्ट्रा हीट बाहेर टाकली जाईल. जेव्हा थंडी वाजत असेल तेव्हा हीट आपल्या बॉडीमध्ये साठवून ठेवली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ह्या ब्लड व्हेसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार. आणि ह्या प्रोसेसेसना म्हणायचं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसो डायलेशन. हे तुम्हाला लक्षात ठेवा. डायलेशन्स कधी होतात? तर गरम होत असेल तेव्हा. आणि कॉन्स्ट्रिक्शन कधी होतात? तर थंडी वाजत असेल तेव्हा. आणि याच्यानंतरचं अजून एक फंक्शन ह्याचं सांगायचं आहे, दॅट इज सॉल्ट बॅलन्स. आपल्या बॉडीमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम ह्यांच्यासारखे जे सॉल्ट्स आहेत त्या सॉल्ट्सचा बॅलन्स मेंटेन करायचं काम हे ह्या ब्लडचं आहे. घाम, एक्सेस सॉल्ट तयार झाले तर जास्त घामावाटे ते बाहेर टाकले जातील ब्लडमधून. सो हे एकूण 8 फंक्शन्स आहेत आपल्या ब्लडचे. हे तुम्हाला एक्झाममध्ये 5 मार्कांसाठी विचारले जातात. आलं लक्षात? हे झाले फंक्शन्स ऑफ ब्लड. आता बघूयात ब्लड ग्रुप्स काय आहेत. एकदम छोटासाच कंटेंट आहे. ब्लड ग्रुप्स. आता तुम्ही ब्लड ग्रुप हे कन्सेप्ट ऐकलं असेल. एकूण 4 प्रकारचे ब्लड ग्रुप्स आपण ऐकलेत, ए, बी, ए बी आणि ओ. यात पण ए पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे पण परत त्याच्यात असतात. म्हणजे एकूण 8 प्रकारचे आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह. आता ह्या सगळे काय प्रकार आहेत शॉर्टमध्ये आणि सोप्या पद्धतीने सांगायचं ट्राय करते, बघा समजते का. आपल्या बॉडीमध्ये ज्या RBCs आहेत, रेड ब्लड सेल्स, त्यांच्या सरफेसवरती स्पेसिफिक प्रोटीन्स असतात. रेड ब्लड सेल आहे त्याच्या सरफेसवरती असे स्पेसिफिक प्रोटीन्स असतात. त्या प्रोटीन्सना म्हणतात अँटीजेन. बघा RBC वरती जे प्रोटीन्स असतात त्यांना म्हणतात अँटीजेन. आणि आपल्या प्लाझ्मामध्ये त्या अँटीजेनला मॅच होणारा अँटीबॉडी असतात, मगाशी जे तुम्हाला सांगितलं. आता हे अँटीजेन अँटीबॉडी म्हणजे काय असतात? तर लॉक आणि की सारखं रे, की समजा हे अँटीजेन आहे, ही अँटीबॉडी आहे, बरोबर त्या शेपला अकोमोडेट करणारे हे अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असतो. ठीक आहे. मग प्रत्येक प्रकारच्या ब्लड ग्रुपमध्ये हे ठराविक शेपचे किंवा ठराविक टाईपचे अँटीजेन अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. मग काही तो प्रकार परत किचकट आहे. ए मध्ये वेगळ्या शेपचे असतात किंवा वेगळ्या प्रकारचे असतात, बी मध्ये वेगळ्या प्रकारचे असतात, ओ मध्ये एका प्रकारमध्ये अँटीजेन नसतात,
आणि ए बीमध्ये अँटीबॉडीज नाहीत, अशा प्रकारचं एक ते काय म्हणत आपण सेपरेशन आहेत किंवा डिफरंट टाईप्स आहेत. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की हा RBCs आणि प्लाझ्मामध्ये असणाऱ्या अँटीजेन अँटीबॉडीज यांच्या डिफरंट टाईप्सवरून हे दोन कोण आहेत अँटीजेन अँटीबॉडीज, हे प्रोटीन्स आहेत. ते कुठं आहेत? एक प्रकारचं प्रोटीन ब्लडच्या रेड ब्लड सेलच्या सरफेसवरती आणि दुसऱ्या प्रकारचं प्रोटीन आपल्या ब्लडच्या प्लाझ्मामध्ये. मग जेव्हा हे दोन्ही मॅच होतात तेव्हा तुमचा ब्लडमधली इम्युनिटी किंवा बाकीचे फंक्शन्स जे आहेत ते व्यवस्थित परफॉर्म होतात. समजा आपण म्हणतो ना की एका प्रकारच्या ब्लड ग्रुपला दुसऱ्या प्रकारचं ग्रुप चालत नाही. ते का चालत नाही? कारण हा अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, एका कुलपाला दुसरी किल्ली चालती का रे? नाही चालत की नाही का? तर ते स्पेसिफिक स्ट्रक्चर तसंच बनलेलं असते. मग त्याच पद्धतीनं ठराविक प्रकारच्या अँटीजेनला मॅच होणाऱ्या ठराविक प्रकारच्या अँटीबॉडीज असतात आणि ते जेव्हा मॅच होतात तेव्हाच ते ब्लड ग्रुप मॅच होतात असं आपण म्हणतो. मग हा RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह हा काय आहे? तर हा देखील RHD नावाचा हा पण एक प्रोटीन आहे की तो देखील आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतो. मग हा जर प्रोटीन ब्लडमध्ये तुमच्या प्रेझेंट असेल तर तुम्ही RH पॉझिटिव्ह आहात. हा प्रोटीन RHD नावाचा प्रोटीन जर तुमच्या ब्लडमध्ये ॲबसेंट असेल तर तुम्ही RH निगेटिव्ह आहात. म्हणजे एकूण 3 प्रकारचे प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल आहेत आपल्या बॉडीमध्ये 8 प्रकारचे ब्लड ग्रुप्स फॉर्म होण्यासाठी. A, B, AB आणि O हे काय असतात? तर अँटीजेन अँटीबॉडीच्या शेपवरनं ठरतात हे. त्यानंतर RH पॉझिटिव्ह म्हणजे RHD प्रोटीन असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, RHD निगेटिव्ह असेल म्हणजे नसेल तर तुम्ही RH निगेटिव्ह आहात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा आत्तापुरतं फक्त. ह्याच्यात खूप किचकट अशा पुढं कन्सेप्ट्स आहेत ते तुम्ही 11th to 12th जाऊन शिकणार आहात. आता डायरेक्ट ब्लड ग्रुप्स जे आहेत त्याचं डिटेल स्टडी तुम्ही पुढे 11th-12th स्टँडर्डमध्ये शिकणार आहे. सो हे लक्षात आलं. 4 प्रकारचे ब्लड ग्रुप्स विचारले जातात, एवढंच तुम्हाला विचारलं जातं. आता ह्याच्याशी रिलेटेड जे ब्लड डोनेशन आहे, डोनर कोण, ॲक्सेप्टर कोण, युनिव्हर्सल डोनर कोण, युनिव्हर्सल ॲक्सेप्टर कोण वगैरे हे जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.